नमस्कार, स्वागत आहे तुमचं नीलम्स व्लॉग या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं। त्यासाठी मी बाजारातून पाव किलो तिखट मिरची आणले आणि ती स्वच्छ धुवून एक तासभरासाठी मी सुती कापडावर सुकत ठेवली होती आणि स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यानंतर मी देठ काढून घेतलेत आणि इथे मी 150 मिली तेल गरम करून थंड होऊ दिले। त्याच्यानंतर मसाला बघा आपल्याला काय काय लागणार आहे। इथे मी 2 टेबलस्पून धने घेतलेत, 2 टेबलस्पून राई घेतले, 2 टेबलस्पून बडीशेप थोडेसेच घेतले आणि कारण आपलं जास्त घेतले तर मसाला कडवट पण होऊ शकतो त्यासाठी। आणि 1 चमच जिरा सुद्धा घेतलाय। हे सगळं मिश्रण खरपूस भाजून घेऊयात मीडियम फ्लेमवरती। तर पहा, मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे, जास्त करपलेले पण नसावे। अशा प्रकारे मी त्याला लालसर रंग आला ना की मग काढून घेऊयात। हे पहा कसा मस्त रंग आलेला आहे। एका प्लेटमध्ये काढते मी। त्याच्यानंतर मग थोडंसं थंड होऊ देत। याच्यामध्येच मी 2 टेबलस्पून मीठ घालते आणि ही राईची डाळ आहे, ही पण थोडीशी भाजून घेऊया। कारण की काय आहे, आपल्याला इथे कुठेही पाण्याचा हातसुद्धा लावायचा नाही। तर म्हणजे ही डाळ वगैरे थोडीशी ओलसर दमट असेल ना तर ती सुद्धा छान भाजून घेतली ना तर उत्तमच आहे। म्हणून मी ही डाळसुद्धा स्वच्छ भाजून घेते। थोडासुद्धा ओलसरपणा दमटपणा त्यात राहू नये याच्यासाठी मी ही डाळसुद्धा भाजून घेतली आहे। तर ही पहा, ही आता ह्या वाटणमध्ये मिक्स नाही करायची, ती नंतर टाकायची। त्याच्यानंतर हे मीठसुद्धा असंच करायचं, भाजून घ्यायचं। कारण ह्याच्यामध्ये पण ओलसरपणा दमटपणा असू शकतो। कारण आपल्याला कुठेही पाण्याचा हात लावायचा नाही। लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मीठसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं। छान भाजलं ना की कसं अगोदर आपण जो मसाला केला होता ना, भाजला होता, त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं। आणि हे जे वाटण तयार झालं आहे थोडंसं थंड झालं ना की मग वाटून घेऊयात। तोपर्यंत ह्या मिरच्या मी बारीक केल्यात। तुम्ही मध्ये कापसुद्धा करू शकता, म्हणजे मध्ये भेग पाडून अख्ख्यासुद्धा वापरू शकता। पण मी इथे छोटे छोटे तुकडे केलेत, छोटे